माझं नाव विजय आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मी मेहनत करून आपलं जीवन जगत होतो. मी एका साईटवर काम करायला गेलो. तिथं शेकडो मजूर आणि अनेक इंजिनियर काम करत होते. मजुरांमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही होते. ते सर्व दूरवरच्या भागातून आले होते, म्हणून ठेकेदाराने त्यांच्या राहण्याची सोय साईटवरच केलेली होती. मी आपलं काम पूर्ण मनापासून करत होतो, त्यामुळे ठेकेदार मला खूप मानत होता. माझ्यात एक उणीव होती, ती म्हणजे मी कुणाचं खोट कौतुक करू शकत नव्हतो. त्यामुळे 24 वर्षांचं वय असूनही मी एकटा होतो. एके दिवशी माझी नजर राधा नावाच्या एका मजूर मुलीवर पडली. 20 वर्षांची राधा खूपच मेहनती मुलगी होती. ती दिसायला खूप सुंदर होती, पण परिस्थितीने तिला बालपणातच अनाथ केलं होतं आणि ती मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती. राधाच्या चारित्र्यावर कोणीही संशय घेत नव्हतं. अनेक इंजिनियर आणि मजूर तिच्या सुंदर अंगावर फिदा झाले होते. काही जण तिला पैशाचं आमिषही दाखवत होते, पण तिने कधीही आपलं शरीर विकण्यापेक्षा मजुरी करणं चांगलं मानलं. तिला माहीत होतं की शरीर विकून ती आपल्या तरुणपणात आरामात जगू शकते, पण त्या सुखाचा शेवट खूप दुःखद असतो. मी राधाच्या विषयी सर्व माहिती काढली होती आणि मला चांगलं माहीत होतं की राधाला फक्त प्रेमाच्या जोरावरच जिंकता येईल. मी माझ्या मनातलं ठेकेदाराला सांगितलं, त्यामुळे ठेकेदाराने मला तिथेच काम दिले जिथे राधा काम करत होती. ज्यामुळे मी तिच्यासोबत जास्त वेळ घालवू शकलो आणि एका दिवशी तिच्या मनात आपली जागा बनवू शकलो. राधाचं शरीर खूप आकर्षक होतं आणि कामवासनेने भरलेलं होतं, पण ती दिवसभर काम करून रात्री गाढ झोपत असे. एकटी राहूनही तिला कधीच एकटेपणा जाणवला नाही. इकडे माझ्या डोक्यात तिच्या प्रेमाचं वेड होतं. त्यामुळे मी दिवसभर काम करत असे. शरीर माझंही थकत होतं, पण रात्रीची तन्हाई मला अस्वस्थ करत असे. मी राधाकडे बघत होतो, पण जेव्हा राधा माझ्याकडे पाहत असे, तेव्हा मी नजर चुकवायचो. पण हळूहळू राधाला समजलं की मी तिच्यावर प्रेम करतोय, कारण हे मुलींचा स्वभावात एक गुण असतो की त्या पुरुषाच्या पहिल्या नजरेवरच ओळखतात की समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतोय. माझं अंतःकरण मला हे सांगत नव्हतं की मी तिला थेट सांगावं की मी तिच्यावर प्रेम करतोय. एक दिवस ठेकेदाराने राधाला बोलून दाखवलं, राधा, विजयला तू खूप आवडते, पण तो काही सांगू शकत नाही. तुमची जोडी खूप छान जमेल. काय विचार आहे तुझा विजयबद्दल? तेवढं ऐकून राधा शर्मली आणि तिथून निघून गेली. ठेकेदाराला कळून चुकलं की राधाच्या मनातही माझ्यासाठी प्रेम आहे, नाहीतर ती त्याच्या बोलण्याचं वाईट मानली असती. आता राधा माझ्या वागणुकीकडे लक्ष देत होती. मी साधा मुलगा होतो, कुठल्याही इतर मजूर स्त्रीशी कोणताही संबंध ठेवत नव्हतो. त्यामुळे राधा मनातून माझ्यावर प्रेम करू लागली. ती दररोज सकाळी उठून स्नान करायची आणि स्वच्छ कपडे घालायची. त्या दिवशी ती मला बघता अस्वस्थ होत असे. मलाही जाणवायला लागलं होतं की राधाच्या मनात माझं स्थान आहे. आता मी प्रत्येक त्या व्यक्तीशी भांडत असे जो राधाबद्दल काहीतरी चुकीचं बोलत असे. मी ठेकेदाराचा आवडता आणि विश्वासू मजूर होतो, त्यामुळे इंजिनियर आणि बाकीचे मजूर मला काही करू शकत नव्हते. एका दिवशी मी फावड्याने माती खोदत होतो. अचानक फावडा माझ्या पायात लागला. जखम होऊन रक्त येऊ लागलं. तिथेच राधा काम करत होती. ती लगेच कपड्याने जखम बांधू लागली आणि रडू लागली. कुठे लक्ष आहे तुझं? किती रक्त येतंय? हे ऐकून बाकीचे मजूर दूरच चकित झाले की मला लागलं आहे, तर राधा एवढी का काळजी करते? माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आम्ही दोघेही सर्वांच्या समोर एकमेकांच्या मिठीत आलो. मला मिठीत घेऊन राधा रडतरडत सांगू लागली, वर्षांपूर्वी मी माझे आईवडील गमावले होते. आता तू माझ्या आयुष्यात आलास, जर तुला काही झालं तर माझं जगण्याचं काही कारणच उरणार नाही. ठेकेदाराने त्या संध्याकाळी आम्हाला दोघांनाही आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं,
तुम्ही दोघांच लग्न मी लावून देईन. आत्तापासून एकत्र राहा. राधाच्या आनंदाला पारावार नव्हता. त्या रात्री मी धाडस करून राधाच्या खोलीवर गेलो. राधा जेवढं होऊ शकतं तेवढं नटून बसली होती. मला आपल्या खोलीवर बघून राधा शरमून म्हणाली, चपाती भाजी बनवली आहे, खा. मी म्हणालो, मला तुझ्या प्रेमाची भूक आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला आलोय. राधा शरमून म्हणाली, मी तुला माझं सर्व काही मानते. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर तुझाच हक्क आहे. तू मला कधीही सोडू नकोस, नाहीतर मी एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही. मी म्हणालो, आता आपल्याला फक्त मृत्यूच वेगळं करू शकतो. तेवढं ऐकून राधा मला मिठीत घेऊन गेली. आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. त्या छोट्या खोलीत राधाच्या कुशीत आम्ही दोघांची कामवासना शांत झाली. त्या दिवसापासून राधा माझेही जेवण बनवू लागली. काम संपल्यानंतर मी बाजारातून भाजी, राशन, घराचं सामान आणत होतो. हळूहळू वेळ जात होता. मी 10वी पर्यंत शिकलेलो होतो, त्यामुळे ठेकेदारीचे सर्व डावपेच शिकून गेलो होतो. आता राधा मजुरी करत नव्हती. ती माझ्यासोबत साईटवर राहत असे आणि महिला मजुरांची देखरेख करत असे. हळूहळू आम्ही एक वेगळं घर घेतलं. आता मी ठेकेदाराचं सर्व काम पाहू लागलो. ठेकेदार मला त्याच्या बदल्यात चांगला पगार देत होता. आता राधा घरातच राहायची. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.